नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो होतो बाहेर फिरायला. ते बघा रेडी झालेलो आहे सगळं गाडी. तर सगळ्यात पहिलाच आपण स्टार्टर येतो गाडीने दिला प्रॉब्लेम, थोडासा स्टार्टर घेत नाही आहे. घेतला असा प्रॉब्लेम देते. तर आज आपण जाणार आहे कुठेतरी फिरायला. तर अजून नक्की नाही कोणत्या लोकेशनवर जाणार आहे, पण अजून चाललं फिरायला लगभग. कळलं मला मी कुठे चाललो आहे, काय चाललं आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. शनी शिंगणापूरमध्ये आमच्या घरापासून लगभग 20 ते 25 किलोमीटरच्या अंतरावर आहे शनी शिंगणापूर. हे बघा मंदिर अशा प्रकारचं आमच्या इथे शनी शिंगणापूर देवस्थान. हा शनी शिंगणापूर देवस्थानाचा एरिया आहे सगळा. त्या तिकडून एंट्रेन्स राहते ते मेन कमान, तिथून आतमध्ये जायचं, खालून इथून येऊन इथून दर्शनासाठी जातात. तर मी थांबलो होतो दर्शन करायला. तर ही आपली रेड चिली, अजून नाव ठेवलेलं नाही मी, रेड चिली असंच प्रेमाने म्हणतो आहे. तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा की काय नाव ठेवायला पाहिजे आपल्या गाडीचं. अशा प्रकारचं प्लेस आहे हा. तर मित्रांनो, आपली गाडी झाली होती भरपूर गरम. तर आपण थांबलो होतो रसंतीवर. म्हणलं थोडा ज्यूस प्यावा, गाडी थोडी थंडी होईल, मग नंतर आपण आपली राईड कंटिन्यू करू. मी घेतला ग्लास. म्हणलं आपली आता राईडला एन्जॉय करता करता जाणार, कारण की आपल्याला सोलो राईड आहे, त्याच्यामुळे टेन्शन नाही काय, निवांत जाणार निवांत येणार आहे. जास्त ओव्हर स्पीडिंग पण नाही करणार, गाडी एकदम स्लो चालवणार, म्हणजे मिनिमम स्पीड ठेवणार आहे. 80-90च्या वर, म्हणजे 100च्या आतच ठेवणार आहे गाडी. जास्त हाय स्पीडला पण येणार नाही, कारण की आपलं सोलो राईड आहे. तर निवांत इथं निवांत एन्जॉय करायचा, मग परत घरी यायचं रात्री. तर मित्रांनो, आपण आलो होतो दौलताबादच्या किल्ल्यावर. हे बघा इथे माकड कसं बसलं आहे, कसं वाटतंय. तर आपण आता चाललो आहे आतमध्ये. एंट्री इथूनच आहे ना, एंट्री इथूनच आहे ना. हा कारण की आपलं सगळं तिकीट स्कॅन करून घेतोय. एकदम छान नजारा आहे आतमध्ये बघायला. आणि आज माझ्यासोबत एकटंच आलेलो आहे मी, कोणीच नाही आहे. हे बघा इकडे आतमध्ये जाण्यासाठी रोड आहे, बघू शकता. पाण्याची बॉटल पण घेतली, कारण की तहान लागली तर पाणी प्यायला दाखवता असं प्रकारे. होते ना
गेट बंद केलेलं आहे, वरती जाता येत नाही इथून, तर आपण आता दुसरीकडे जाणार आहे. आपण जाऊयात पुढे. डोर क्लोज आहे. व्ह्यू बघा तिकडे सगळीकडे डोंगर डोंगर आहे, डोंगर इलाका. दौलताबादचा किल्ल्यावरती आपण आता बघूयात आपली कॅपॅसिटी किती वर जाण्याची. तर मित्रांनो आपण आता चाललो आहे वरती. या सगळी एंट्रन्स आहे मेन. हा भाऊ करतो इथं व्हिडिओ. हा मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी आलेलो अजिंठा. हा तर हा भाऊ भेटला आपल्या नांदेडचा. त्यांचं चालू होते शूटिंगचं काम. तर आपण थोडं डिस्कशन केलं होतं. नांदेडमध्ये कुठे जात असतो? नांदेडमध्ये ट्रॅव्हल करतात तसं बाईक. हां ते जे आहे जे भेटलं ते. आता आमची राईड गेली होती शिवनेरीला. म्हणजे आमचा ग्रुप आहे राईड विथ प्राईड आणि मॅव्हरिक्स असे 2 बायकर ग्रुप आहेत. तर मग त्या ग्रुपवर आम्ही हिंडत असतो. म्हणजे आता ट्रिप काढली का चालू होतं. मग आम्ही कधी सोलो ट्रिप करून करत असतो. शिवजयंती होती ना. आणि शिवजयंतीलाच काढली ती एकदा आपल्या 19 फेब्रुवारी शिवनेरीला. आमचा बायकर ग्रुप आला होता पण मी नव्हता आलो. काय व्ह्यू बघा कसा किल्ल्याच्या वरती. काय म्हणते त्याला टावर बघा किती मोठं बांधलेलं आहे. किती हाईट आहे त्याची. आणि अशा प्रकारचा हा किल्ल्याचा नजारा. मी एकटा आलो आहे पण एकदम छान वाटतं. आज असं वाटतं फर्स्ट टाईम एकदा सोलो राईड केली एकदम छान वाटतं. कारण की मागच्या वेळेस पण आलो मी 1-2 वेळेस सोलो राईड पण एवढे काही खास नाही. खास कुठे जाता आलं नाही. पण हे सोलो राईड एकदम बेस्ट होती माझ्यासाठी. फिरल्याने कसे फ्रेंड सर्कल वाटतं, कोणाची ओळखी पालखी वाटतात. आपण जर कुठे गेलंच नाही तर काय भेटणार. तिथून एंट्री ना तुम्ही. हे बघा किल्ले जे ऐकून होतं ना, किल्ल्याच्या साईडनी सगळीकडून पाणी सगळ्या साईडनी पाणी. आणि मगरमच्छ म्हणजे काय म्हणतात मगरमच्छ जे असतात ना ते सोडले होते असं मग ऐकण्यात आलं होतं. किल्ल्याच्या सगळीकडून कोरलेलं आहे पाणी आहे. कोणी आतमध्ये मतलब दुश्मन आतमध्ये येऊन त्यासाठी केलं त्याच्यापासून मगरमच्छ होला सगळे सोडलेले होते. पाणी बघा सगळं खराब झालेलं आहे पाणी. लाकडी पूल बनवलेला आहे येण्यासाठी. अशा प्रकारचा दौलताबादचा किल्ला. तर मित्रांनो मी इकडे खाली उतरलो कारण की माझ्या मोबाईलची चार्जिंग संपली होती. वरती गेलो, बाकी ते शूट नाही करता आले कारण की मोबाईलची चार्जिंग डिस्चार्ज झाली. आणि आता आलो होतो मी इथं ज्यूस प्यायला. थांबलो थोडा वेळ, इथं ज्यूस पिलं, मोबाईल चार्ज केला थोडा वेळ
आता आपण निघणार आहे घरी. तर आता वाजलेले 5 आणि मोबाईल चार्ज झालेला आहे थोडाफार, 15-20% चार्ज केला इथं हॉटेलवर. तर आता आपण चाललो आहे घरी. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. काही चुकलं जर असं व्हिडिओमध्ये तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही कधी या किल्ल्यावर आले होते का ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपण आता करूयात तयारी. हेल्मेट अँड पॅक हेल्मेट अँड ग्लव्स घालायची, निघूयात घरी. ये भाई का दुकान है, अगर आप संभाजीनगर के आसपास कहीं रहते हो तो यहाँ पे जूस पीने ज़रूर आ जाना. ये भाई का दुकान है. मिलबुटे में आ जाए, मिलबुटे में बाकी फेमस मिलती है, आपको लस्सी मिलता है, बटन शेक मिलती है और जूस मिलता है, आइसक्रीम मिलती है. फेमस है, यहाँ पे आके आइए. एक बार आके देख टेस्ट का फॉलो जरूर लें. और भाई के चैनल को सब्सक्राइब करें, फॉलो करें और शेयर से ज़्यादा शेयर भी करें. इससे भाई और ज़्यादा दूर दूर जाके वीडियो बना के शेयर करता है. चलो धन्यवाद भाई. हे बघा पाठीमागे शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती. एकाच लाईन दोन्ही पण आहे. हा कोणता एरिया आहे आणि तुम्ही कधी आलात का हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जय भीम, जय शिवराय मित्रांनो.